पारू मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की आता इथे प्रिया ही म्हणत असते की आता हिला ही माती खायला लावायची, खा खा माती खा। त्याबरोबर आता निशा ही ती माती खाण्याचा प्रयत्न करू लागते, पण तिला काही ती माती खायला जमत नसते। त्याबरोबर आता लगेचच बायका म्हणू लागतात की नाही नाही, हिला ना अशी तशी आपण सोडायची नाही। एकीकडे ही निशा आणि दुसरीकडे त्या कमल मॅडम, या दोघींना पण ना सोडायचं नाही। चांगली अद्दल घडवली पाहिजे या दोघींना। तुम्ही ना यांना आमच्या हवाली करून टाका, मग बघाच आम्ही यांना कशी चांगली अद्दल घडवतो ते। त्याबरोबर आता त्या म्हणायला लागतात या निशाची तर आहेत ना ही चांगली जी केस आहेत की नाही रंगवलेली, ही जशी उपटून काढतो। त्याबरोबर लगेचच आता हो 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 थांबा थांबा थांबा, नाही म्हणजे तुम्ही जे सगळं बोलायला लागलाय ते ठीक आहे, हिचा काय सोक्षमोक्ष लावायचा तो आपण नंतर बघूच, पण त्या अगोदर आपण हिला ही सगळी माती खायला लावू। ए खा माती, चल खा खा माती खा। त्याबरोबर आता निशा ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागते, तर पारू त्याचबरोबर प्रिया आणि बाकी दोन बायका असतात त्या सगळ्याच तिला माती खायला लावत असतात। त्याबरोबर मग आता लगेचच इकडे प्रिया म्हणते बरं जाऊ दे, आता सोडून द्या तिला, तिचं कुठे तुम्ही सगळं एवढं मनावर घेऊन बसताय, आपल्याला अजून डबे भरायचे आहेत, आपण आपल्या कामाला लागूया। इतक्यात त्या ठिकाणी त्यांची मोलकरणी येते आणि आता ती पारू व प्रियाला म्हणायला लागते, प्रिया मॅडम, पारू ताई, अहो तुम्ही लवकर चला, बघा तिकडे अहिल्या मॅडम खूपच जास्त चिडलेल्या आहेत आणि त्या प्रीतम सरांना ओरडत आहेत। आता हे ऐकून मग मात्र प्रियाला प्रश्न पडतो की असं काय झालं की ज्यामुळे आई प्रीतमवरती एवढ्या चिडल्या आहेत। त्याबरोबर आता लगेचच इकडे पारू ही दोन बायकांना सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही डबे भरायला घ्या, तोपर्यंत आम्ही पटकन आलो। त्याबरोबर आता इकडे पारू म्हणत असते का चिडल्या असतील देवी आई, काही कळतच नाही आहे ना। तर इकडे आता अहिल्या देवी ह्या प्रीतमला म्हणत असतात, प्रीतम तुला अक्कल आहे का? 50 लाख म्हणजे तुला काही छोटी रक्कम वाटते का? 50 लाख रुपये तू असे गहाळ केलेस? अरे इतका हलगर्जी तू कसा काय वागू शकतोस? मला कळतच नाही आहे। माझी चूकच झाली म्हणायची की मी तुझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी सोपवली। त्याबरोबर आता त्या ठिकाणी प्रिया आणि पारू पोहोचलेल्या असतात, तर अहिल्यादेवी म्हणत असतात की 50 लाख कमवायला ना खूप कष्ट लागतात रे। नाही, मुळात ना या देशात 90% लोकांचं हे स्वप्न आहे की आपण 50 लाख रुपये कमवावे, पण बिचाऱ्यांची पूर्ण हयात जाते, पण त्यांच्याकडे 50 लाख रुपये जमत नाहीत, कळलं? त्यावर प्रीतम म्हणत असतो, आई हे बघ तू बोलतेस ते सगळं मला मान्य आहे, पण एकदा माझं ऐकून घे। त्यावर अहिल्यादेवी म्हणतात, मला काही ऐकायचं नाही आहे तुझं, कळत नाही आहे का तुला? अरे मला असं वाटलं होतं की तू सुद्धा आदित्यसारखा आहेस, मी तुला एवढी मोठी जबाबदारी दिली आणि तू त्याचं काय केलंस? तू माझा विश्वासघात केलायस। त्यावर प्रीतम म्हणत असतो, आई अगं तू एकदा माझं शांतपणे ऐकून तरी घे ना। नाही, मला मान्य आहे की माझ्याकडून खरोखर खूप मोठी चूक झाली आहे, माझ्याकडून पैसे गहाळ झालेत, पण मी काय म्हणतोय ते समजून तरी घे। अगं मी मुद्दामून काही केलेलं नाही आहे, माझ्याकडून ते पैसे कसे गहाळ झाले ते मला कळतच नाही आहे। त्याबरोबर आता अहिल्यादेवी म्हणत असतात, अरे हे कसं म्हणतोयस तू, कळत नाही आहे? 50 लाख न व्यवस्थित नेण्याची रक्कम आहे का? तू व्यवस्थित न्यायला हवे होतेस की नाही पैसे? ते काही नाही, मला ना आता मुळात तुझ्यावरती विश्वासच राहिलेला नाही आहे। मी काय तुझा भूतकाळ विसरलेली नाही आहे? मला सांग प्रीतम, तू तुझ्या मित्रांवरती तर ते पैसे खर्च केलेले नाही आहेस ना? मित्रांवरती ते पैसे उडवून आलायस आणि मला आता गहाळ झाले असं सांगतोयस, असं काही आहे का? नाही नाही, पण आता मी एवढ्यावर थांबणार नाही आहे। श्रीकांत तुम्ही एक काम करा, तुम्ही ताबडतोब याचे सगळे बँक अकाउंट फ्रीज करून घ्या, याला याच्या बँक अकाउंटमधनं 1 रुपयासुद्धा काढता आला नाही पाहिजे। आणि तू प्रीतम मला तू सगळे पैसे परत करायचेस, जितके पैसे तुझ्याकडून गहाळ झालेत ना ते सगळे पैसे तू मला परत द्यायचे, समजलं? आणि जेव्हा तू ते सगळे पैसे मला परत देशील ना त्याच्यानंतरच तू माझ्याजवळ बोलायला यायचेस, समजलं ना? तोपर्यंत तू माझ्याजवळ एक शब्दसुद्धा बोलायला यायचा नाही आहेस, कळलं? त्यावर आता लगेचच प्रीतम म्हणत असतो, आई मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली आहे, मी पैसे गहाळ केलेत, पण कमीत कमी माझं एकदा ऐकून तरी घे। पण अहिल्यादेवी काहीही न ऐकता तिकडनं निघून जातात। त्याबरोबर निशासुद्धा आता तिकडनं लगेचच वरती येते आणि वरती येऊन ती पहिला खोलीचा दरवाजा बंद करून कमलला म्हणत असते, डॅम खाली किती मोठा तमाशा झाला आहे तुला माहिती आहे का? आता ती बघते की कमलच्या दोन्ही कानामध्ये ब्लूटूथ आहे। त्याबरोबर आता ती लगेचच ते काढून ठेवते आणि म्हणत असते, डॅम तुझ्याशी बोलते मी,
त्याबरोबर आता ती तोंडाने खुनवून म्हणते बोल. त्याबरोबर ती म्हणत असते अगं मी काय म्हटलं, खाली केवढा मोठा तमाशा झाला आहे तुला माहिती आहे का, तू इथे कानामध्ये इयरफोन लावून काय बसली आहेस, तू खाली असायला हवं होतंस, खाली काय मज्जा आली आहे माहिती आहे का. मग आता ती तोंड उघडून बोलायला जाणारच असते, पण मग परत बाजूला बघत म्हणते नाही नाही नको, मी काहीही बोलायला नको, नाहीतर मी उगाचच्या उगाच काहीतरी बोलायचे, वहिनी ऐकायच्या आणि पुन्हा मला शिक्षा द्यायच्या. त्याबरोबर आता लगेचच इकडे निशा तिला म्हणायला लागते अगं बोल ना काहीतरी, तू विचारणार नाही आहेस का खाली काय घडलं कसं घडलं, तुला मिस केलं आहेस तू त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे का. अगं नेहमी तर या सर्व गॉसिपमध्ये तू सगळ्यात नेहमी पुढे असतेस आणि यावेळी काय झालं आहे, तू काही बोलत का नाही आहेस, बोल ना डॅम काय झालं आहे. त्याबरोबर मग आता लगेचच तिला कमल नजरेने खुणावते की अगं मला वहिनींनी सांगितलं आहे का नाही, काहीही बोलायचं नाही, गुपचूप बसून राहायचं, मग मी कसं काय बोलू, काय झालं आहे मी कसं विचारू. त्याबरोबर मग लगेचच आता निशा म्हणायला लागते अरे हो मी तर विसरलेच होते ना ते तुला सांगितलेलं, बरं झालं, नाही म्हणजे गप्प असतेच बरे, मी येते, तुम्ही सगळे मूर्ख आहात किर्लोस्कर. एवढं बोलून ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता इकडे लगेचच कमल म्हणायला लागते खरोखर मी बोलत नाही आहे म्हणून वरती बसून राहिले आणि खूप मोठं काहीतरी मिस केलं आहे का, पण जाऊ दे, केलं असेल मिस तर केलं असेल, उगाचच्या उगाच खाली जायचे, पुन्हा काहीतरी उलटं सुलटं बोलायचे आणि वहिनी पुन्हा शिक्षा द्यायच्या, त्यापेक्षा गाणी ऐकतच बसते. त्याबरोबर इकडे आता प्रीतम आणि प्रिया दोघंजणं बेडरूममध्ये आलेले असतात. प्रीतम म्हणत असतो नाही प्रिया मला मान्य आहे माझ्याकडनं खरोखर खूप मोठी चूक झाली आहे, खूप मोठी नाही खूपच मोठी चूक झाली आहे, माझ्याकडून 50 लाख रुपये गहाळ झालेत, पण मी एक गोष्ट अगदी खरी सांगतोय प्रिया, खरोखर बोलतोय गं मी एवढी मोठी रक्कम अशीच कशी काय गहाळ करेन, मी मुद्दामून काहीही केलेलं नाही आहे, मी खरं बोलतोय, माझ्याकडनं एवढी मोठी चूक झालीच कशी असं म्हणत प्रीतम आता स्वतःला मारून घेऊ लागतो. त्याबरोबर मग लगेच आता त्या ठिकाणी प्रिया प्रीतमला थांबवते आणि म्हणत असते प्रीतम काय करताय तुम्ही हे सगळं, प्लीज प्लीज बास करा, थांबा प्रीतम, हे बघा बायको म्हणून माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की तुम्ही काहीही केलेलं नाही आहे आणि तुमच्याकडनं जे काही झालं आहे ना ते सगळं चुकून झालं आहे, कळतं आहे, पण म्हणून तुम्ही हे असं रडत बसून धीर सोडून चालणार नाही आहे ना. मला माहिती आहे तुम्हाला आई खूप बोलल्या, पण अहो आई बोलल्या त्यामागे सुद्धा कारण होतं ना, आई बोलल्या कारण खरोखर 50 लाख रुपये म्हणजे छोटी रक्कम नाही आहे ना, एवढी मोठी रक्कम आहे ती, म्हणून त्या चिडल्या होत्या आणि चिडल्यापणे त्या बोलून गेल्यात, पण तुम्ही शांत व्हा. त्याबरोबर आता प्रीतम म्हणत असतो अगं मला मान्य आहे, माझं सगळं मान्य आहे, माझं चुकलं, पण बघितलंस ना आईने माझ्यावरती कसा अविश्वास दाखवला, ती सरळ म्हणाली की तिचा माझ्यावर विश्वासच नाही आहे, या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं आहे, मी तिचा मुलगा आहे ना गं, ती ओळखते ना गं मला, मग जर मी एवढ्या पोटतिडकीने सांगतोय की माझ्याकडून चुकून झालं आहे, मी मुद्दामून जाणून बुजून यातलं काहीही केलेलं नाही आहे, तर तिने माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता ना, तिने मला एकदा तरी समजून घ्यायला हवं होतं ना गं प्रिया, पण तिने तसं केलेलं नाही आहे, तिने मला एकदाही समजून घेतलेलं नाही आहे, उलट ती फक्त मी कसा चुकलो आहे, मी कसा बेजबाबदार आहे, मी कसा नालायक आहे हेच मला प्रत्येक वेळी म्हणत असते, हेच दाखवत असते गं. त्याबरोबर आता इथे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. अहिल्यादेवी विचार करत असतात की खरोखर प्रीतमने त्या पैशांचं काय केलं असेल, ते पैसे कसे हरवले असतील. इतक्यात त्या ठिकाणी आता प्रिया येते आणि प्रिया दागिन्यांचे बॉक्सेस ती अहिल्यादेवींसमोर ठेवते. आता ते सगळे बॉक्स बघून अहिल्यादेवी वरती बघतात आणि प्रियाला विचारतात काय आहे. त्यावर प्रिया म्हणत असते आई हे माझे दागिने आहेत, याच्याने 50 लाख रुपये पूर्ण होतील का नाही हे मला माहीत नाही, पण तुम्ही हे सगळे दागिने विकून टाका आणि हो जर वरती 50 लाख रुपये व्हायला रक्कम शिल्लक राहत असेल तर तुम्ही मला सांगा, मी माझ्या अण्णांकडनं ते पैसे मागवून घेईन आणि तुम्हाला देऊन टाकेन. नाही म्हणजे मला माहिती आहे प्रीतमकडनं चूक झाली आणि म्हणूनच तुम्ही प्रीतमवरती रागवलात, प्रीतमला ओरडलात आणि ते सगळं मला मंजूरही आहे, मान्यही आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने प्रीतमला ओरडलात ना त्यामुळे प्रीतम खूपच जास्त दुखावले गेलेत, हर्ट झालेत, त्यांना खूप जास्त त्रास होतो या सर्व गोष्टींचा. त्यांनी मुद्दाम काहीही केलेलं नाही आहे ही गोष्ट, ते सतत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मात्र त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाहीत किंवा त्यांना समजूनही घेतलेलं नाही आहेत. त्यामुळे
मी आता प्रीतमचा हा त्रास नाही बघू शकत, म्हणून तुम्ही हे पैसे घेऊन टाका. त्याबरोबर आता लगेचच तिकडे कमल म्हणत असते, वहिनी मला काय वाटतं. त्याबरोबर आता अहिल्यादेवी तिच्याकडे बघतात आणि लगेचच कमल गप्प बसते. त्याबरोबर अहिल्यादेवी म्हणत असतात की मला असं वाटत होतं की तू आणि प्रीतम तुम्ही दोघंही हुशार आहात, पण नाही, तुम्ही दोघांनी माझा तोही विश्वास खोटा ठरवला. तुम्ही दोघंही काही हुशार वगैरे नाही आहात. तो एक नंबरचा मूर्ख आहे, माठ आहे आणि तू तू ते पैसे परत करून त्याची चूक लपवतेस. त्याबरोबर आता कमल म्हणते, वहिनी अहो आपल्याला काय करायचे ते पैसे कुठून आलेत, आपण हे दागिने घेऊया आणि आपल्या पैशांचा हिशोब क्लिअर करूया ना. त्याबरोबर अहिल्यादेवी कमलला म्हणतात, तू बोललीस. त्याबरोबर कमल लगेचच गप्प बसते. तर आता इथे प्रिया म्हणत असते की आई मला सगळं मान्य आहे, मी प्रीतमची बाजू घेणं चुकीचं आहे, मी प्रीतमना पाठीशी घालणं चुकीचं आहे, सगळं बरोबर आहे तुमचं, पण हे सगळं जे काही घडलं आहे ना ते सगळं चुकून घडलं आहे, अनवधानाने घडलं आहे, यातलं काहीही प्रीतमने जाणून बुजून केलेलं नाही आहे. आणि प्रीतम कुठून आणणार आहे तेवढे पैसे सांगा ना. प्रीतम व्यवसाय करत नाहीत ना वेगळा कुठलाही, त्यांनी आजपर्यंत किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचाच व्यवसाय सांभाळला आहे ना, मग त्यांच्याकडे येतील कुठून एवढे पैसे. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी पारू येते आणि प्रिया मॅडम तुम्ही माझ्याबरोबर चला, सगळं व्यवस्थित होईल, चला तुम्ही, असं म्हणत तिकडनं प्रियाला घेऊन जाते. त्याबरोबर इकडे अहिल्या ही खोलीत बसलेली असते आणि ती विचार करत असते, खरोखर प्रीतमकडून एवढे पैसे गहाळ झाले तरीसुद्धा प्रीतमची या सगळ्यात चूक नसेल. प्रीतम एवढं सांगत होता म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असेल. त्याबरोबर आता त्या ठिकाणी पारू येते. पारू म्हणते, अहिल्यादेवी तुमच्यासाठी दूध आणले. त्यावर अहिल्या सांगत असते की ठेव तिथे, मी नंतर पिऊन घेईन. त्याबरोबर पारू तिथे दूध ठेवते आणि मग ती पुढे सरसावते आणि आता ती अहिल्यादेवींना म्हणायला लागते, देवी आई माफ करा, पर आज एक गोष्ट तुम्हासनी बोलतोय. नाही म्हणजे तुम्ही मगाशी प्रीतम सरांवर जे काही ओरडलासा, तुम्ही त्यासनी जे काही बोललासा ते समजा चुकलं तुमचं थोडं. नाही म्हणजे मला मान्य आहे की प्रीतम सरांकडनं जी रक्कम हरवली गेली ती खरोखर लई मोठी रक्कम होती. 50 लाख म्हणजे काही थोडी थोडकी रक्कम नाही हो, पण तरी बी. त्याबरोबर अहिल्यादेवी म्हणतात, तुला मी विचारलंय तू का बोलतेस. त्याबरोबर पारू म्हणत असते, देवी आई म्या या घरची सून आहे आणि म्हणूनच फक्त म्या एवढंच सांगायलो आहे का तुम्ही प्रीतम साहेबांना एवढं बोलायला नको होतं. अहो त्यांच्या खूप मनाला लागलं हे समज, त्यांना खूप वाईट वाटलं हो. त्याबरोबर आता लगेचच अहिल्या म्हणायला लागते, मी तुला ह्या घरची सून मानत नाही, मी फक्त तुला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे तू उगाचच्या उगाच काहीतरी बडबडू नको. हा आमच्या घरातला वैयक्तिक प्रश्न आहे, याच्यावर काय करायचं आणि काय नाही हे आम्ही आमचं बघून घेऊ. आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये तू बोलायला हवं असं मला अजून तरी वाटत नाही, त्यामुळे तू इकडनं गेलीस तर बरं होईल. त्याबरोबर आता पारू म्हणत असते, देवी आई असं बोलू नका. त्याबरोबर लगेचच अहिल्या म्हणते, माझं बोलून झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू काय इथे माझ्याकडे प्रीतमची वकिली करायला आली होतीस. त्यावर ती म्हणते, मी फक्त खऱ्याची बाजू घ्यायलो. त्यावर लगेचच आता तिला अहिल्या म्हणते, तू गेलीस तर बरं होईल, नाही म्हणजे खूप बोललीस. त्यावर पारू म्हणत असते, देवी आई मी जातो, पर तुम्ही प्रीतम साहेबांनी एवढं बोलायला नको होतं. त्यावर लगेचच अहिल्या म्हणते, आत्ताच मी म्हटलं तू गेलीस तर बरं होईल, मला वाटतं तू निघ. त्याबरोबर मग पारू ही लगेचच तिकडनं जाते. तर अहिल्या ही विचार करू लागते की खरोखर नक्की प्रीतमकडनं पैसे गहाळ झालेत एवढंच मला दिसतंय, पण खरोखर प्रीतमकडनं ते पैसे कसे गहाळ झाले असतील. नाही म्हणजे आजपर्यंत एवढ्या मोठ्या रकमेची जबाबदारी कधी त्याच्यावर मी सोपवली नव्हती, पण याआधी बऱ्याचशा मोठ्या जबाबदाऱ्या प्रीतमने व्यवस्थित पार पाडल्याच आहेत की. त्याबरोबर इकडे आता प्रीतम हा इन्स्पेक्टर साहेबांना भेटलेला असतो आणि तो म्हणत असतो की साहेब अहो मी पैसे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक घेऊन चाललो होतो आणि मी कुठे गाडीमध्ये थांबवलंही नाही. रस्त्यात काही लोकांनी गाडीची काच टॅप केली आणि मला सांगितलं की गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. मी फक्त तेवढं चेक करण्यापुरती गाडीतून उतरलो, चेक केलं आणि पुन्हा गाडीत बसलो आणि तेवढ्यामध्ये. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर म्हणतात, हे सगळं काम त्या टकटक गँगचं असू शकतं. नाही, त्यांचं हे एक कामच आहे, ते गाडीजवळ येतात, गाडीच्या काचेवर टकटक करतात, गाडीची काच उघडली की सगळे गाडी लंपास करून पळून जातात. त्याबरोबर मग आता लगेचच प्रीतम म्हणतो, साहेब मग काही करत का नाही तुम्ही. त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतात, अहो ते काय एका जागी थांबतात का, कधी इथे असतात कधी तिथे असतात. प्रीतम म्हणतो, साहेब मला सगळं मान्य आहे, पण प्लीज माझे पैसे लवकरात लवकर मिळतील यासाठी प्रयत्न करा.
त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही शोध घेऊ, काही कळलं तर कळू, आणि मग ते तिकडनं उतरतात. त्याबरोबर आता या ठिकाणी प्रियाने चहा बनवायला ठेवलेला असतो. चहा अगदी उकळून उतून चाललेला असतो, तरी प्रियाचं काही लक्ष नसतं. प्रियाला अहिल्यादेवी प्रीतमला जे सगळं बोललेले असतात तेच आठवत असतं. तू ना मुळात मूर्ख आहेस, तुझी लायकीच नाही आहे 50 लाख रुपये सांभाळण्याची. लहान असल्यापासून जर कष्ट करावे लागले असते, मेहनत करावी लागली असती ना, तर कळालं असतं 50 लाखाला काय किंमत असते ते. पण तुम्ही तर चांदीचा चम्मच तोंडात घेऊन जन्माला आलात ना, त्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे 50 लाखांची किंमत. ते मला काहीही माहीत नाही आहे. प्रीतम, तू मला 50 लाख रुपये आणून द्यायचेस आणि तोपर्यंत तुझे सगळे बँक अकाउंट फ्रीज राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोवर तू माझ्याशी एकही शब्द बोलायला यायचा नाही आहेस, समजलं तुला. आता हे सगळं आठवून प्रियाच्या डोळ्यात अश्रू तरळून आलेले असतात. इतक्यात आता त्या ठिकाणी चहा उतून चाललेला असताना लगेचच पारू येते. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की प्रीतमने त्याच्या एका मित्राला कॉल केलेला असतो आणि तो त्याला सांगत असतो की मला पैशांची गरज आहे रे. प्रीतमचा मित्र प्रीतमला म्हणतो, काय यार प्रीतम, माझी मस्करी करतोयस का तू आता, काय भावा. त्याबरोबर प्रीतम म्हणतो, ए यार, मी मस्करी नाही करत आहे, मी खरं बोलतो आहे, मला खरोखर पैशांची खूप गरज आहे रे. प्रीतमचा मित्र म्हणतो, बरं ठीक आहे, मला सांग किती पैसे हवेत तुला. प्रीतम म्हणतो 50 लाख. त्यावर त्याचा मित्र पटकन गाडी थांबवतो आणि म्हणतो, काय 50 लाख. त्यावर प्रीतम म्हणतो, हो 50 लाख. त्यावर त्याचा मित्र म्हणतो, अरे 50 लाख काय आपण खिशात घेऊन फिरतो का भावा. तू एक काम कर, आपण संध्याकाळी भेटूया आपल्या नेहमीच्या जागी आणि तिथे बसून बोलूया काय. त्यावर प्रीतम होकार देतो आणि फोन ठेवतो आणि म्हणत असतो, आई तुझे सगळे पैसे मी तुला परत करणारच. त्यानंतर आता इकडे पारू येते आणि पारू गॅस बंद करते आणि आता ती प्रियाला म्हणते, अहो प्रिया मॅडम, लक्ष कुठं आहे तुमचं. त्यावर प्रिया म्हणते, सॉरी पारू, मी लगेच साफ करते. त्यावर लगेच पारू म्हणते, अहो ठीक आहे प्रिया मॅडम, ठीक आहे, होतं की कधीतरी असलं चुकून काहीतरी. पहिल्यांदा तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा, किती त्रास करून घेणार आहेस स्वतःला. त्यावर प्रिया म्हणत असते, पारू अगं कशी शांत हो, सकाळी आई जे काही बोलल्यात की नाही प्रीतमला, त्यामुळे प्रीतम खूप हर्ट झाला आहे गं, खूप वाईट वाटलं आहे त्याला. नाही खरोखर मुद्दाम नाही गं केलेलं काहीही, मुलगा आहे ना गं तो त्यांचा, मग आईंनी का विश्वास नाही ठेवला त्याच्यावर. तो एवढ्या पोटतिडकीने सांगत होता ना की हे सगळं त्याने जाणून बुजून नाही केलेलं. मग एकदा तरी त्यांनी विश्वास ठेवायला हवा होता, एकदा तरी त्यांनी ऐकून घ्यायला हवं होतं ना प्रीतमचं म्हणणंसुद्धा. पण त्यांनी प्रीतमचं काही ऐकून घेतलेलं नाही, उलट सरळ तू मुद्दाम केलंस हे सगळं असं म्हणाल्या गं त्या प्रीतमला. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं आहे पारू, खूप वाईट वाटतं आहे. आणि प्रीतमची तर काय अवस्था झाली हे मी नाही सांगू शकत. त्यावर पारू म्हणते, अहो हो प्रिया मॅडम, मला कळायला लागलं आहे की सगळं, पण आपण प्रीतम साहेबांबरोबर बोलू ना, आपण समजून सांगू की त्यांना, आणि ते पण समजतील, ऐकतील. पण त्यासाठी तुम्ही हा असा धीर सोडून नाही चालणार. अहो तुम्ही खंबीरपणे प्रीतम साहेबांबरोबर उभं असणं गरजेचं आहे ना. जर तुम्हीच हा असा धीर सोडलात, हारून गेलात, खचून गेलात, तर कसं काय चालणार. काळजी करू नका, मी म्हटलं आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. तर नक्की सगळं व्यवस्थित होईल, फक्त तुम्ही धीर सोडू नका. कळतंय ना तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते. त्याबरोबर आता लगेचच प्रिया ही होकारार्थी मान हलवते. पारू म्हणत असते, आपण सगळे सोबत असताना काळजी करायची काय गरज आहे बरं तुम्हाला. आता पारूने एवढा धीर दिल्यामुळे प्रियाला जरा शांत वाटत असतं. तर दुसरीकडे प्रीतम विचार करत असतो की नाही म्हणजे आई माझ्यावर चिडली, रागवली, ते सगळं मला मान्य आहे, पण आई चिडणं, आई ओरडणं, आई रागवणं हा आईचा हक्कच आहे की. त्यामध्ये कुठे काय चुकलं आहे तिचं. ती बोलली त्यात काहीच चुकीचं नव्हतं. आणि राहिला प्रश्न 50 लाखांचा. तर आजपर्यंत कितीतरी मोठमोठ्या जबाबदाऱ्या मी हाताळल्या आहेत. नाही म्हणजे 50 लाख एवढी मोठी रक्कम जरी हाताळली नसली तरी जबाबदाऱ्या तर वेगवेगळ्या हाताळल्याच आहेत की. मग आजच हे असं कसं घडलं काहीच कळत नाही आहे. हे सगळं काय झालं, कसं झालं, हा विचार प्रीतम करत बसलेला असतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. पारू मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.